तर सांगलीच्या वारणा नदीबरोबरच आता कृष्णेच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे। कृष्णेच्या नदीवरील सांगलीवाडी बहे बंधारा आणि म्हैसाळ बंधारा पाण्याखाली गेलेला आहे। सतत पडणाऱ्या पावसामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे। नदी दुथडी भरून वाहू लागली आहे आणि दुसरीकडे वारणा नदी पात्राबाहेर पडलेली आहे। वारणा नदीवरील अनेक बंधारे छोटे मोठे जे आहेत ते पाण्याखाली गेलेले आहेत। याच म्हैसाळ बंधारावरनं आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शरद सातपुते यांनी। बघूया। कृष्णा आणि वारणेच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे कृष्णा आणि वारणेच्या नदीपात्रामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। आपण सध्या आहोत जे सांगली जिल्ह्यातला शेवटचा बंधारा आहे, हा म्हैसाळ बंधारा आहे। हा म्हैसाळ बंधारा आहे तो म्हैसाळ आणि कनवाड ह्या शिरोड तालुक्यातील कनवाड ह्या हद्दीला जोडणारा आहे। हा बंधारा इथून पुढे कोल्हापूर आणि कर्नाटकचे पाणी ह्या बंधाऱ्याच्या मार्फत वाहलं जाते। तुडुंब वाहत असलेला बंधारा आपण पाहू शकतो। प्रचंड पाण्याचा फ्लो आहे आणि या कृष्णा आणि वारणेच्या वाढत्या पाण्यामुळे नदीपात्रातून पाणी बाहेर पडलेलं आहे आणि गावाकडच्या नदीकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा यापूर्वीही देण्यात आलेला आहे आणि सध्या कृष्णा नदी वारणेच्या नदीपात्रात जोमाने वाढवत आहे आणि प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतलेली आहे। कॅमेरामॅन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली।